नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय. बेधडक राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेऊन आरोपांची सरबत्ती नाही तर आरोपांचे अगदी बाण सोडलेले आहेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर. आणि त्यांनी असं म्हटलंय की जर का याची जेपीसी समोर चौकशी झाली तर दोनच लोक दोषी निघतील. एक त्यांनी अंबानींचं नाव घेतलंय आणि दुसरं त्यांनी नाव घेतलंय ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. आपण म्हणजे परत त्याच मुद्द्यावरती येतो की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचं काय. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते भारतकुमार राऊत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. यासोबतच जयंत माइंडकर आहेत, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबतच. अजित अभ्यंकर आहेत आपल्यासोबत, पुण्याहून या चर्चेत सहभागी होत आहेत. आणि संदीप प्रधान ठाण्याहून आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत. फार न बोलता थेट राऊत सर, तुम्हाला असं वाटतंय ज्या पद्धतीनं आतापर्यंत राफेल हा विषय आला, केवळ आत्ता तर रणकंदन होतानाच दिसतंय. पुन्हा राहुल गांधी यांनी तेच म्हटलंय. पत्रकार परिषदेची सुरुवात आणि शेवट त्यांनी याच वाक्यावर केला, चौकीदार चोर आहे. अगदी बरोबर. एक लक्षात घ्या, प्रत्येक योद्ध्याला जेव्हा ते रणभूमीत जातात तेव्हा आपली एक भूमिका ठरवायची असते. आपल्याकडे शस्त्रांचा साठा किती आहे, आपल्याकडे ती शस्त्र वापरणारे योद्धे किती आहेत आणि या शस्त्रांचा मारा कुठे होऊ शकतो हे ठरवून निष्णात सेनापती आपली युद्धरचना, आपली व्यूहरचना करत असतो. मला असं वाटतं की आता हे मोदी सरकारला 4.5 वर्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी एक निश्चित केलेलं आहे की यांना जर का कशात पकडायचं तर ते त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये पकडलं तर जनता त्यांना क्षमा करणार नाही. जसं बोफोर्स प्रकरणामुळे 1989 साली राजीव गांधी यांच्याविरुद्ध रणकंदन पेटलं, तसंच आता जर पेटवलं तर त्याचा खूप जास्त परिणाम होऊ शकतो. कारण भारतीय जनता बाकी काही सहन करेल, परंतु संरक्षणाच्या बाबतीत जर का काही भ्रष्टाचार झाला तर ते जनतेला खपत नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी ह्या आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या त्यांनी सुरुवातीलाच इतका दारुगोळा वापरून टाकलेला आहे. मला भीती याची वाटते की अगदी सुरुवातीला लढाईला अगदी प्रत्यक्ष तोंड लागायच्या आधीच त्यांनी इतका दारुगोळा वापरून टाकले की हे पुढचे 4.5 वर्ष हे कसं काय पुरवणार आणि नवीन दारुगोळा कुठून आणणार हा प्रश्न माझ्यापुढे. अर्थात त्याचा विचार हा काँग्रेसने करायचा आहे, तो त्यांनी कधी केलेला असेल. परंतु चौकीदार चोर हे सारखं वाक्य हे जर फार वेळा वापरलं गेलं तर त्याची धार बोथट होते आणि नंतर ते विनोदाचं अंग बनतं, जे बोफोर्स झालं होतं. तशा तऱ्हेचं होऊ नये असं मला वाटतं. ठीक आहे, त्याने काँग्रेसने याची किती तयारी केली आपल्याला माहित नाही. पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल. कारण आणखीन 3 ते 3.5 महिने, खरं तर 4 सुद्धा नाही, 3 ते 3.5 महिनेच आहेत. कारण 14 मेला नवीन लोकसभा अस्तित्वात यायला हवे. अजित अभ्यंकर आहेत आपल्यासोबत. अभ्यंकर सर, भाजपच्या वतीनं कायम हा दावा करण्यात येतोय की जर का सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चिट दिले तर बाकीचा विरोधकांचा विश्वास का नाही, तुमचा का नाही विश्वास सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चिट दिल्यावर? आमचा सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आम्ही वाचत असल्यामुळे आणि डोळे उघडे ठेवून त्याचा अर्थ लावत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने, लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय की न्यायालय म्हणून, न्याय व्यवस्था म्हणून जर आम्हाला हस्तक्षेप करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रोसिजरियल आणि फंडामेंटल असे काही लॅप्सेसचे जे मुद्दे असतील त्याच्यात आम्ही जाऊ शकतो. मेरिट्सचे जे मुद्दे आहेत त्या मेरिट्सच्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालय अवलंबून राहिलं की कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरलकडे, कॅगकडे, यांनी कॅगचा अहवाल आलेला आहे आणि तो पार्लमेंट समोर ठेवला जातो आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे सरकारने शपथपत्रावर केल्यामुळे सर्वोच्च न्यायालय असं म्हणलं की ठीक आहे की जी ॲप्रोप्रिएट एजन्सी आहे, ॲप्रोप्रिएट प्लॅटफॉर्म जो आहे तो इज एंगेज विथ दॅट, म्हणून त्याच्या मेरिट्समध्ये आम्ही जात नाही. पण आता सरकार खोटं बोललं होतं, सरकारने स्वतःच कबूल केलेलं आहे. राऊत सर, आता पुन्हा शपथपत्रावरच केलेलं आहे की आम्ही चुकीचं स्टेटमेंट केलं. आणि आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या समोर पुन्हा त्याच्याबद्दल रिव्ह्यू पिटिशन फाईल झालेलं आहे. न्यायदान आणि न्याय व्यवस्थेमध्ये आपण निष्णात असावं तशी माझी समजूत आहे. मला असं वाटतं जर का ह्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायामध्ये निकालामध्ये जर का काही संदिग्धता असेल तर त्याच्यासाठी एक असं आयुध आहे की पिटिशन ऑफ क्लॅरिफिकेशन. आपण, तुम्हाला जसं वाटत असेल की त्यांनी या विषयावर मेरिटवर बोललेलेच नाहीत, तर आपल्याकडे कपिल सिब्बल यांच्यासारखे थोर मोठे वकील आहेत. आपण एक पिटिशन ऑफ क्लॅरिफिकेशन करू शकता. आता हा निकाल येऊन 15 दिवस उलटून गेले किंवा जास्त उलटून गेले तरी आपण अशा त्याचं कुठलंही पिटिशन केलं, दाखल केलं. नंबर 1 ची गोष्ट. नंबर 2 ची गोष्ट, जर का राऊत साहेब बोला. नाही बघा राऊत साहेब, तुमचा गैरसमज होतोय. मी त्याच्यात क्लॅरिटी नाही असं म्हणत नाहीये. मी असं म्हणतोय की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अतिशय क्लिअर आहे. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं आहे की आम्ही न्यायालय म्हणून
रीट पिटिशन आमच्या रीट ज्युरिस्डिक्शन मध्ये ज्याच्यात हस्तक्षेप करावा अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यावरच आम्ही करू शकतो. आणि आम्ही टेक्निकल म्हणजे तुम्हाला म्हणायचं न्यायालयाच्या अखत्यारीतली ही गोष्टच नाही, त्याच्यामुळे न्यायालय त्याच्यावर भाष्य करणार नाही. नाही पण थांबा माझं बोलणं पूर्ण झालं नाही. ठीक आहे, बोला. माझं बोलणं पूर्ण झालं नाही. बोला. त्यांनी सरकारच्या या शपथपत्रावरच्या विधानावर विश्वास ठेवला की कॅगचा अहवाल याच्याबद्दलचा आहे आणि याच्याबद्दल तो जो रिपोर्ट आहे हा पार्लमेंट समोर ठेवला जाईल. आता कॅगकडे तो माहितीच गेलेली नाही, कॅगचा काही रिपोर्टच नाहीये, पब्लिक अकाउंट्स कमिटीचा काही रिपोर्टच त्याच्याबद्दलचा नाही किंवा पब्लिक अकाउंट्स कमिटी समोर तो आलेलाच नाहीये. बर, हे खोटं विधान जर सरकार करत असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर विश्वास ठेवला तर सरकार खोटारडं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा काही दोष नाही. एक फक्त मुद्दा आपल्या त्याच्यावर विश्वास ठेवला क्लॅरिफाय करायला पाहिजे की जेव्हा न्यायालयाने हा निकाल दिला त्यानंतर मला असं वाटतं की सरकारने थेट लगेच सांगितलं की आम्ही नोट ऑफ क्लॅरिफिकेशन ही आम्ही देत आहोत. हे जेव्हा त्यांनी सांगितलं मला पूर्ण करू द्या जेव्हा असं सांगितलं त्याच्यानंतर विरोधी पक्षांना किंवा सर्व जनतेला ही एक मुभा आहे की जर का त्यांनी असं कुठलं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर त्याला आव्हान देणारी अशी पत्र तुम्ही देऊ शकता. ती कोणी दिलेली दिसत नाही. राजू वाघमारेंना आपण कसं काय म्हणायचं? राजू वाघमारे का नाही काँग्रेसनं किंवा जे इंटरव्ह्युनर आहेत त्यांनी अशा प्रकारचं पत्र का नाही दाखल केलं जर का संधी आहे तर? मी आता बोलू का? काय माहिती तुम्हालाच प्रश्न विचारतो. बरोबर आहे. प्रश्न असा आहे की पहिली गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीमध्ये डिफेन्सच्या बाबतीत किती चौकशी अभ्यंकर मी येतो तुमच्याकडे आणि कुठपर्यंत चौकशी करायची याच्या मर्यादा आहेत हे प्रथम पासून काँग्रेसचं स्पष्ट मत होतं. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी आम्हाला त्यावेळी पण विचारण्यात आलं की तुम्ही सुप्रीम कोर्टात जात का नाही तेव्हा आम्ही सांगितलं की आम्हाला जेपीसी पाहिजे कारण कोर्ट डिफेन्सच्या बाबतीत कुठपर्यंत जाणार आणि कुठे चौकशी करणार याला मर्यादा आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा ही याचिका कोणी दाखल केली तर 14 सप्टेंबरला आम्ही स्वतः स्पष्टपणे सांगितलं काँग्रेसची स्टेटमेंट होती की ही सरकार पुरस्कृत याचिका आहे सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन याबाबत काहीही मिळणार नाही कारण सुप्रीम ज्यांनी राफेलला चॅलेंज केलं ती सरकार पुरस्कृतच याचिका असं म्हणणं आहे तुमचं? मी माझं पूर्ण बोलणं ऐकून घ्या. मी परत एकदा स्पष्ट सांगतो की सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तुम्ही जे चॅलेंजची भाषा करताय सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन डिफेन्सच्या बाबतीत एका ठराविक मर्यादेपर्यंतच करू शकतं. ठीक आहे. डिफेन्सच्या बाबतीत जर तुम्हाला संपूर्ण अहवाल आणि काय झालं हे सगळं पाहिजे असेल तर तुम्हाला जेपीसी शिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही हे स्पष्ट केलेलं की सुप्रीम कोर्टामध्ये जे गेलेत किंवा जी याचिका सरकारच्या कडून किंवा सरकार पुरस्कृत जी केलेली आहे कारण ती झाल्यानंतर ज्या पद्धतीचा खेळ झाला तो आपण बघितला. दुसरा मुद्दा असा की सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी हे सांगण्यात आलं की प्रोसिजर पाळलेलं आहे. आता जसे अभ्यंकर सर म्हणाले की कॅगकडे रिपोर्ट आहे. आता कॅगकडे प्राइसिंग कोणी दिली का तर दिलेली नाही. पब्लिक अकाउंट कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत माननीय खरगेजी आहेत त्यांच्याकडे काही रिपोर्ट आला नाही तर पार्लमेंटमध्ये दाखल करण्याचा प्रश्न येत नाही. मग बीजेपी कडून काय सांगण्यात आलं भूतकाळ आणि भविष्यकाळ शब्दछळ करण्यात आला. मग बीजेपी दुसऱ्या दिवशी गेली. आता त्याच्याबद्दल रिव्ह्यू पेटिशन ऑलरेडी आता फाईल करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तिसरा मुद्दा की सुप्रीम कोर्ट म्हणून आम्ही सांगत होतो की सुप्रीम कोर्ट नको. आम्ही पहिल्यापासून सांगतोय की जेपीसी पाहिजे कारण जेपीसी मध्ये इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं. सगळ्या बाजूला समोर आणू शकतो. सगळ्या बाजूची शहानिशा होऊ शकते जी सुप्रीम कोर्टाच्या मर्यादेमुळे आपण ते विचारूया. जयंत मांडकर तुम्हाला असं वाटतं की खरंच सुप्रीम कोर्टापेक्षा जेपीसी हाच मार्ग आहे एखाद्या गोष्टीतलं सत्य काय आणि असत्य काय हे उघड करण्याचा? डिफेन्सच्या बाबतीत मला मी बोलू? प्रश्न असा आहे की पुन्हा मगाशी राऊतांनी जो उल्लेख केला त्याचाच घेऊ की आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी राजकारण हे येणारच. 6 महिन्यांनी निवडणूक आहेत लोकसभेच्या हाही विषय राहणारच. 1989 साली 64 कोटींच्या बोफोर्सचा विषय असाच झालेला होता आणि तेही मॅटर कोर्टापर्यंत गेलं होतं. 2009 साली त्याचा रिझल्ट काय आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज वस्तुस्थिती ही आहे की जर का 30,000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे जर्नलिझम मधली म्हणा किंवा चित्रपटातली टीव्ही सिरियल्स मधली एक पंच लाईन चौकीदार चोर है सारखं करून जर का वारंवार हे हॅमर केले जात आहे ते
तर नॅचरली त्याला एक प्रकारचं उत्तर देणं किंवा त्याच्यावर आमचं म्हणणं काय एवढं तरी मांडणं. बरं, हे केवळ सुप्रीम कोर्टातनंच आहे का? तर ही वस्तुस्थिती आहे की काही गोष्टी अशा असतात की ज्या जेव्हा डिफेन्सच्या असतात की त्या खरोखर सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की हे आम्ही याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तर जेपीसीची जर का डिमांड केलेली आहे तर ती डिमांड अजूनही का मान्य केली जात नाही? म्हणजे हा विषय फक्त आम्हाला लावून धरायचा आणि सतत अरुण जेटलींनी सांगितलं की आज राहुल गांधी खोटं म्हणजे सरकारला पण लावून धरण्यात विषय बिलकुल लावून. हा मी मगाशीच वाक्य बोललेलो आहे की निवडणुका 6 महिने दूर आहेत, सरकारला सुद्धा हा विषय लावून धरायचा आहे, कुजवायचा आहे एक प्रकार. संदीप प्रधान सर, मी येतो, राऊत सर तुमच्याकडे येतो. संदीप प्रधान, तुम्हाला असं वाटतं की सरकारचा पण याच्यात इंटरेस्ट आहे हा विषय लावून धरणं, म्हणजे निवडणुकांच्या निमित्तानं राफेलचा खेळखंडोबा करून टाकायचा? नाही, मला काय वाटतं की आपल्या देशातलं राजकारण आहे ते सगळं परसेप्शनवर चालतं आणि काँग्रेस एका मर्यादेपर्यंत निश्चितच ह्यात यशस्वी झाली आहे की राफेलचं जे काही डील झालेलं आहे ते काही योग्य झालेलं नाही असं जनतेच्या मनावर काही अंशी ठसवण्यामध्ये काँग्रेसला निश्चित यश मिळालेलं आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. विशेष करून अनुभव नसलेल्या कंपनीला काम दिलं गेलं हे तर अगदी म्हणजे उघड दिसत आहे. त्यामुळे हा मुद्दा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांच्यावर जे आज अगुस्ताच्या बाबतीमध्ये जे आरोप होत आहेत तर त्याला काउंटर करण्यासाठी त्यांना एक राफेलचं हत्यार आत्ता मिळालेलं आहे आणि त्याचा ते वापर निश्चितच निवडणुकांमध्ये करतील याच्यामध्ये काही वादच नाही. बरं, आपल्यासोबत संजीव उन्हाळे सर आहेत. राऊत सर, मी येतो तुमच्याकडे. गेल्या 2 दिवसात राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी आणि अन्य काही ठिकाणी पत्रकार परिषदा भाजपच्या वतीनं घेण्यात आल्या आणि त्यात अगस्ताचा विषय उचलण्यात आला. तुम्हाला असं वाटतं की भाजपचा हा प्लॅन आहे, परसेप्शनला राफेलच्या माध्यमातून जे परसेप्शन तयार केलं जातं त्याला उत्तर आहे अगस्ता? अगस्ता हे त्याला उत्तर नाहीये, तर एका पद्धतीने राफेल विषयापासून अवधान विचलन करण्याचा हा सिस्टमॅटिक असा डाव आहे. दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत आणि राफेलचा मुद्दा हा वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे. पहिला मुद्दा असा की आज जी खडाजंगी झाली त्या खडाजंगीहून एक गोष्ट लक्षात आली की पाणी कुठंतरी मुरतंय आणि जनतेच्या देखील लक्षात आलं की ज्या पद्धतीने 58,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले, जो हिशोब राहुल गांधींनी मांडला, याच्यावरून हे स्पष्ट होतं की याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे. दुसरी गोष्ट अशी की अंबानीवर ज्या पद्धतीने सरकार मेहरबान झाले, विशेषतः हे सरकार आल्यापासून काही विशिष्ट उद्योगपतींच्या बद्दल जे मेहरबान झालेलं आहे, हे मेहरबानी देखील आता जनतेसमोर आलेली ती देखील लपलेली नाहीये. त्यामुळं ह्याच्यामध्ये या सरकारला कधी ना कधीतरी जेपीसी हे नेमणं हा एकमेव उपाय, आणि जेपीसी त्यांनी नेमली नाही तर मला असं वाटतं की संशयाचं भूत हे तसंच राहील या सरकारच्या. राऊत सर, तुम्हाला काय जोडायचं याला? मला एवढंच फक्त याच्यामध्ये म्हणायचं होतं की मला असं वाटतं की काँग्रेसची या बाबतीत काहीतरी एक स्ट्रॅटेजिक चूक झालेली आहे. आता एकदा सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देऊन ह्याच्यात आम्ही चौकशी करण्यासारखं काही नाही असं म्हटल्यानंतर त्यानंतर जेपीसीची मागणी करणं हे म्हणजे बैल गेला आणि सोपा झोपा केला असं राहण्यासारखं आहे. कारण एकदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आता जेपीसी काय करणार ही एक गोष्ट मला पूर्ण होऊ द्या. ही एक गोष्ट. नंबर 2ची गोष्ट अशी की संरक्षण खातं हे असं आहे की मी स्वतः खासदार असताना मी ते पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे की अनेक महत्त्वाच्या गोष्टी या राष्ट्रीय सुरक्षा म्हणून त्या उघड केल्या जात नाहीत, ज्या आमच्यासमोर उघड केल्या गेल्या. मी पार्लमेंटच्या अनेक कमिट्यांमध्ये होतो, त्यावेळी संरक्षण खात्याच्या अनेक गोष्टी या पार्लमेंटरी कमिटीला सुद्धा सांगितल्या जात नव्हत्या आणि ते योग्यच आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही आणि सांगणं योग्यही नाही. तर अशा वेळी समजा त्यांनी जेपीसीला असं सांगितलं की या गोष्टी आम्हाला उघड करता येत नाहीत, तर मग काय करायचं? तिसरी गोष्ट आहे ती अशी की जेपीसीची चौकशी ही 2 महिन्यात पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही. एवढा जो मोठा प्रकार आहे त्याची चौकशी व्हायला 4 ते 5 महिन्याचा काळ लागेल. हा 4 ते 5 महिन्याचा काळ या जेपीसी समोर आहे का? तसा तो नाही. कारण पार्लमेंटरी प्रॅक्टिसेसप्रमाणे म्हणजे पीटर मे म्हणा किंवा कौल आणि शगदर म्हणा यांच्या सगळ्यांच्या पार्लमेंटरी प्रॅक्टिसेसचे जे काही नियमावली आहेत त्याच्याप्रमाणे पार्लमेंटच्या कमिट्या दे डाय विथ द डिझोल्युशन ऑफ द हाऊस. बरोबर. त्यांचं जीवित हे त्यांच्या त्या पार्लमेंटच्या लोकसभेपुरतंच मर्यादित असतं. जर का दरम्यानच्या काळात जर का लोकसभा निवडणुका अनाऊन्स झाल्या आणि जर का निवडणुका झाल्या तर या जेपीसी म्हणजे सरकार पुन्हा सांगायला मोकळं आम्ही तर जेपीसी दिली होती.
आता काय करणार? मी इथे कुठेही बीजेपीची बाजू बोलण्याचा प्रश्नच येत नाहीये, परंतु जे काही झालेलं आहे ते प्रकाशात आणण्यासाठी एक तर काँग्रेसला खूप उशीर झाला, नंबर 2 ची गोष्ट हे दे हॅव मिस द बस नाव, त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, आता आपण अंबानी म्हणतो, अंबानीच्या बाबतीत मला फार काही बोलायचं नाही, एक उद्योगपती शेवटी उद्योगपती असतात, परंतु हाच असाच आरोप जेव्हा बोफोर्सच्या बाबतीत हिंदूच्या कुटुंबावर केला जात होता तेव्हा काँग्रेसचं काय म्हणणं होतं, तेव्हा त्यांनी हिंदुजांना का पाठीशी घातलं होतं, 4ही हिंदूच्या ब्रदर्सना त्यांनी का पाठीशी घातलं होतं, हा प्रश्न जो कोणी विचारला तर या मंडळींच्याकडे राहुल गांधीच्याकडे काय उत्तर आहे हे मला ठाऊक नाही, कारण राहुल गांधीच्याकडे छोटे होते. खूप महत्वाचा मुद्दा राऊत सरांनी मांडलेला आहे आणि मला माहिती आहे राजू वाघमारे तुम्हाला याच्यावर बोलायचं आहे, तुम्ही तयारी करत होतात, राऊत सरांचं ऐकताना तुम्ही लिहून घेत होतात, पण 2 मुद्दे आले होते ज्याचा उल्लेख भरत कुमार राऊत यांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी केला होता, ते म्हणजे आज ज्या पद्धतीनं अंबानी कुटुंबियांचं नाव घेतलं जात आहे, आता हिंदूच्या कुटुंबियांचा नावाचा जेव्हा विषय होता तेव्हा काँग्रेसनं त्यांना पाठीशी घातलंच ना असा त्यांनी मुद्दा मांडला आणि यासोबतच खूप उशीर झाला या सगळ्याला असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर कसं आहे माहिती आहे का, आता किती उशीर झालाय ते निवडणुकीमध्ये कळेल. अभ्यंकर सर मी येतो तुमच्याकडे. प्रश्न असा आहे मिलिंदजी की पहिल्यांदा विथ ऑल डू रिस्पेक्ट राऊत सर म्हणाले की सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिलेली आहे, ही भाजपची लाईन राऊत सरांनी वापरली, त्याच्याबद्दल ऐकून घ्या 2 मिनिटं. कसं आहे माहिती आहे का की तुम्हाला जायचंय कल्याणला आणि तुम्ही सांगताय ठाण्याचं, असं होत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये मोदी सरकार स्वच्छ आहे का, राफेल डील स्वच्छ झाली का, राफेलची प्राइस बरोबर आहे का, राफेलच्या प्राइस मध्ये अनिल अंबानीला जे ऑफसेट पार्टनर घेतलं ते बरोबर आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुप्रीम कोर्टाने दिलीत का, तर अजिबात दिलेली नाहीत. एकाही प्रश्नाचं उत्तर सुप्रीम कोर्टाने दिलेलं नाही. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत -1% ऑल्सो बीजेपीला आणि मोदींना क्लीन चिट मिळालेली नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा ऐका ना, आता दुसरा मुद्दा असा की अनिल अंबानीच्या बाबतीत ज्यावेळी राऊत सर म्हणतायत, आम्ही अनिल अंबानीच्या बाबतीत जे समोर आणलेलं आहे ते काय समोर आणलंय, आम्ही स्पेशल तारखा समोर आणल्यात. 10 एप्रिल 2015 मोदीजी फ्रान्स मध्ये जाऊन डील सांगतात. 28 ऑगस्टला अनिल अंबानीला 289 एकर लँड दिली जाते महाराष्ट्र सरकारकडून. हे सगळे मुद्दे सर्वोच्च न्यायालयासमोर आलेच नाहीत. एकही नाही, एकही इन्व्हेस्टिगेशन नाही, एअरफोर्सचं लेटर नाही ऑब्जेक्शन साठी, काहीच नाही. म्हणजे आपल्याला जायचंय कुठे, चाललंय काय, आणि हेच आम्ही अगोदर सांगत आलो आणि आता आपलीच पाठ आपण थोपटायची. क्लीन शीट आहे. अभ्यंकर सर नाही बोलो त्यांचं उद्या पूर्ण उद्या बघा. अत्यंत साधं सिंपल फ्रेमवर्क मध्ये आपण विचार करूया. शासन संस्थेची 3 अंग आहेत. एक आहे लेजिस्लेटिव्ह म्हणजे संसद, दुसरं आहे न्याय व्यवस्था म्हणजे ज्युडिशियल, आणि तिसरं आहे एक्झिक्युटिव्ह. अगदी सामान्य नागरिक शास्त्र मी सांगतोय. बर, आता ही 3 कशा करतायत? जर सुप्रीम कोर्ट जर देश चालवू शकत असतं तर आपण संसद ठेवली नसती ना. याचा अर्थ असा की संसदेमध्ये 3ही मिळून शासनाचंच काम करतायत, देशाचा गव्हर्नन्सच काम करतायत. परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्याच्या निर्णयांची शहनिशा सरकारच्या पार्लमेंटरी लेव्हलला करायची असते, की ज्या प्रकारच्या मेरिट्समध्ये पार्लमेंटचे सभासद किंवा पार्लमेंट आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत जाऊ शकते, त्याला जेपीसी असं आपण म्हणतो. पण काही गोष्टी अशा असतात की ज्याचे अतिशय स्ट्रिक्ट असे लिगल व्हायोलेशन्स कुठे आहेत का, याच्याबद्दलच फक्त किंवा घटनात्मक काही मुद्दे आहेत का याच्याबद्दल ज्युडिशियरी. पण मग अभ्यंकर सर, एक सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न तुमच्या हे सगळं ऐकल्यानंतर मग काँग्रेसनं किंवा संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात जायलाच नको होतं. जर का असं असेल तर त्यांनी जेपीसी कडे जायला हवं होतं. अत्यंत सामान्य ज्ञानाची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही पहिल्यापासून जेपीसीची मागणी करतोय. काँग्रेसचा आणि सुप्रीम कोर्टाचा संबंध नाही. ही सरकार पुरस्कृत याचिका होती जी बीजेपीने स्वतः त्यांच्या माणसांकरवी टाकलेली. काँग्रेसचा आरोप नाही. तुम्ही परत आरोप केला की भाजपनं स्वतःच्या माणसांकरवी स्वतःच्याच सरकारला प्रश्न विचारणारी याचिका टाकली. हे काय नाही सांगत आहे मिलिंदजी, हे आम्ही ही याचिका दाखल केल्यानंतर काँग्रेसने स्पष्ट सांगितलं सुप्रीम कोर्टात जाऊन मिळत नाही काय. ही जी याचिका केलेली आहे
ही सरकार पुरस्कृत आहे. ठीक आहे. आणि आमचा आरोप आहे. मी हे मान्य करतो की सरकार पुरस्कृत याचिका, त्याच्यामुळे हे कदाचित स्टेज मॅनेज आहे असं यांचं म्हणणं आहे. मी ते सध्या वादासाठी मी मान्य करतो. आता प्रश्न असा आहे, इट वॉज इन पब्लिक डोमेन, त्याची सुनावणी झाली, त्याची याचिका आली, त्याची तारीख पडली, त्याच्यावरच्या आर्ग्युमेंट सुरू झाल्या, हे सगळं वर्तमानपत्रांमध्ये येत होतं. त्यानंतर हे चालू असताना काँग्रेसकडे इतके जे सगळे मोठे वकील आहेत, या मोठ्या वकिलांपैकी मला आता परत माझं पूर्ण होतं ना, पण एवढी आता घाई करण्यात अर्थ नाही, अजून उशीर झाला. आता खूप उशीर झाला. तर तेव्हा जे अशी हे चाललेली होती, त्यावेळी काँग्रेसच्या कुठल्याही मुखंडांना असं का वाटलं नाही की आपण जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्ह्यू करावं आणि त्यांना सांगावं की हा मुद्दा आपण चर्चेला त्यांचा विश्वास पहिली गोष्ट अशी पूर्ण करू द्या ना. बोला सर बोला. आधीच तुम्हाला सांगेल, तुम्हाला आधीच खूप उशीर झालाय, आता इथे काही करण्यात काही पॉईंट नाही. तर तेव्हा तुमच्यापैकी म्हणजे तुमच्यामध्ये काँग्रेसच्या किंवा ज्यांचा आता विरोध आहे, या सगळ्यांपैकी कुणीही का उठलं नाही आणि कोर्टामध्ये गेलं नाही आणि सांगितलं नाही की आम्हाला इंटरव्ह्यू करायचं आहे. याचं कारण असं, आम्ही ऑलरेडी जेपीसीची मागणी केलेली आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाने जेपीसीची मागणी मान्य होते की नाही याचा निर्णय लागेपर्यंत तरी निदान करू नये. मला राऊत साहेबांना सांगायचंय की जर सुप्रीम कोर्टाच्या मर्यादा आहेत हे आम्हाला माहिती आहे, तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार का? तर आम्ही जाऊ शकत नाही. हा पहिला प्रश्न आम्हाला माहिती आहे की त्यांच्या हातात नाही. आणि दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्ट जेपीसीची मागणी मान्य करा असं पंतप्रधानांना सांगू शकत नाही, कारण ते घटनेत त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा प्रश्न हा काँग्रेसचा नाही. ठीक आहे, आम्ही पहिल्यापासून जेपीसीच्या मागे आहोत. वाघमारे साहेब, आपण काही नीट ऐकलं नाही किंवा न ऐकल्यासारखं केलेलं आहे. असं अजिबात म्हटलं नाही. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे जेपीसीच्या बाबतीत, तुमच्याकडे 30 सेकंद आहेत. नाही, जेपीसी नेमा असं सांगून आमचा संबंध येत नाही. त्यांनी वेगळा मुद्दा सांगितला, त्यांनी वेगळा. अभ्यंकर सर तुमच्याकरता 30 सेकंद. नाही, हे बघा, साधी गोष्ट आहे की ही जी राऊत साहेबांची अपेक्षा आहे की यांनी कोर्टात जाऊन सांगायचं की तुम्ही हे काही करू नका, जेपीसी साठी थांबा, असं सुप्रीम कोर्टाला कुठला याचिका करता सांगू शकेल? क्रॅकिंग अ जोक, गंमत आहे का काही? म्हणजे आर यू सिरियस अबाउट व्हॉट यू आर सेइंग? मला शंका आहे राऊत सर सिरियसली असं बोलतात मला वाटत नाही. मी राऊत सर सगळ्यात शेवटी तुमच्याकडे संदीप प्रधान. हा नाही, मला एक असं वाटतं की काल जो मोदींनी इंटरव्ह्यू दिला आहे त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की संरक्षण व्यवहारांमधले दलाल संपवले पाहिजेत. आता माझा प्रश्न असा आहे की ज्या सरकारकडे सगळं संपूर्ण बहुमत आहे, त्या सरकारने ह्या दृष्टिकोनातून काही करायचं तर ते न करता आता मोदी असं म्हणतात की दलाल संपवले पाहिजे. दुसरं असं आहे की जेपीसी संदर्भामधली समजा मागणी मान्य केली तरी भाजपची अडचण आहे आणि नाही मान्य केली तरी सुद्धा आज अडचण आहे. अशी परिस्थिती निश्चितच भाजपची या सगळ्या प्रकरणामध्ये झालेली आहे. आणि आपल्याला कदाचित आठवत असेल की मागच्या सरकारमध्ये, मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये जेव्हा काही घोटाळे उघड झाले तेव्हा सुद्धा जेपीसीची मागणी होत होती. ती मागणी मान्य केली नाही सरकारने आणि अखेरीस ती प्रकरणं कोर्टामध्ये गेली आणि त्याचा जास्त अधिक तीव्र फटका त्या सरकारला बसला. ठीक आहे, उन्हाळे सर तुमच्याकडे 30 सेकंद, आपली वेळ संपली. सध्या ही कोर्टामध्ये जी केस केलेली आहे ना, ही एका PILच्या आधाराने आहे. त्यामुळं PILच्या प्रेच्या लिमिटेशन मध्ये तो पिटिशन आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या पिटिशनच्या खूप मर्यादा आहेत. त्याच्यामुळं उच्च न्यायालयाचा हा निर्णय हा पूर्ण राफेल डीलचा निर्णय आहे असं गृहीत धरता येत नाही. मला असं वाटतं की याच्यावर जेपीसी नेमणं हाच एक निर्णय सरकारला घ्यावा लागेल. मला उन्हाळ्याचं म्हणणं पूर्ण मान्य आहे की याच्यावर हा सर्वोच्च न्यायालय हा निर्णय घेऊ शकत नाही, कारण ती पिटिशन मेकरची प्रेयर नसेलच. आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे, ह्याच्यावर जेपीसी नेमणं हा एक चांगला उपाय आहे आणि तसाच तो करावा सरकारने असं म्हणतो. परंतु याचे बोलल्यानंतर मला असं म्हणायचं, मात्र अशा तऱ्हेची कुठलीही क्रिया
आज मेथीला ही अत्यंत निरुपयोगी ठरेल आणि त्याच्यामुळे सरकारचाच फायदा होईल. याचं कारण असं, जेपीसी जर का 3-3.5 महिने चालली आणि चालायला पाहिजे, इतक्या महत्वाच्या विषयाची जेपीसी पण ते होऊ शकत मीटिंग नाही. मध्ये होणार अरे नाही. मग सरकार वेळ का काढतंय? थांबा आता, तर त्यावेळी आपला सरकारला इतकं तुम्ही मोकळं रान देणार की जेपीसी रद्द झाली, आता आम्ही काय करू त्याला, आमची इच्छा होती. या सगळ्या विषयात अगदी कमी वेळात सांगायचं तर हे राफेलचं रणकंदन आता जनतेच्या न्यायालयात जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल देऊन झाला. सभागृहात मोदींचं बहुमत आहे, त्यामुळे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी मान्य करतील सरकार असं अजिबात वाटत नाही. त्यामुळे हे सगळं रणकंदन जनतेच्या न्यायालयात जाईल आणि मग मतदानाच्या वेळेला जनता ठरवेल की राफेल फेल का पास. आपल्या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.